भारतात प्रथमच महिलांना टीएच्या पायदळ तुकड्यांमध्ये सामील होण्याची संधी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रादेशिक सेना म्हणजे काय, प्रादेशिक सेनेची स्थापना केव्हा करण्यात आली, त्याचबरोबर प्रादेशिक सेनेच्या स्थापनेचा उद्देश कोणता, महिलांचा टेरिटोरियल आर्मीमध्ये समावेश का महत्त्वाचा आहे, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. भारतात प्रथमच महिलांना टेरिटोरियल आर्मी म्हणजेच टीएच्या होम अँड हर्थ पायदळ तुकड्यांमध्ये सामील केले जाणार आहे. ही पॉलिसी महिला सैनिकांसाठी नवी संधी उघडते आणि संरक्षण क्षेत्रात त्यांची भूमिका मोठी करते. टीए हे पार्ट टाइम व्हॉलंटरी सैन्यदल आहे, म्हणजे नागरिक स्वतःची नोकरी करत असतानाच सैन्यातही सेवा देऊ शकतात. प्रादेशिक सेना ही रेग्युलर इंडियन आर्मीला मदत करते आणि नागरिकांना सैन्यात सेवा करण्याची संधी देते. टीएची संकल्पना सन ऑफ सॉइल म्हणजेच स्थानिक नागरिक स्वतःच्या प्रदेशाचे रक्षण करतात अशी आहे. टीए अधिकारी मिलिटरी ट्रेनिंग घेतात, त्यांना शिस्त, शस्त्र वापर, फील्ड तंत्र इत्यादी कौशल्य शिकवले जातात. टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेची स्थापना 9 ऑक्टोबर 1949 मध्ये करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी 9 ऑक्टोबर 1949 मध्ये टेरिटोरियल आर्मीचे औपचारिक उद्घाटन केले. टीए ही प्रादेशिक सेना अधिनियम 1948 म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ॲक्ट 1948 अंतर्गत कार्य करते. 9 ऑक्टोबर हा दिवस प्रादेशिक सेनेचा स्थापना दिवस म्हणजेच टेरिटोरियल आर्मी रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो. संकट काळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे, आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे, देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्य दलात सेवा करून देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना करण्यात आली. प्रादेशिक सेनेने 2019 मध्ये महिला अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना इकोलॉजिकल टास्क फोर्स युनिट्स, ऑइल सेक्टर टीए युनिट्स आणि रेल्वे इंजिनियर रेजिमेंटमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली. मिळालेल्या या सकारात्मक अनुभवामुळे लष्कराने आता त्यांच्या भूमिकांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महिला सैनिकांना होम अँड हर्थ बटालियनमध्ये समाविष्ट करण्याची तयारी करत आहेत. यामुळे महिलांना अधिक जबाबदाऱ्या, फील्ड ऑपरेशन्स आणि रणनीतिक भूमिका मिळतील. देशातील आंतरिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध होईल. संरक्षण क्षेत्रात जेंडर इन्क्लुजन म्हणजे स्त्री पुरुष समानता वाढेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीए म्हणजे काय, टीएची स्थापना केव्हा करण्यात आली, टीएच्या स्थापनेचा उद्देश कोणता, महिलांचा टेरिटोरियल आर्मीमध्ये समावेश का महत्त्वाचा आहे, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSCGD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. प्रादेशिक सेना स्थापना दिवस केव्हा असतो? पर्याय पहिला 26 जानेवारी, पर्याय दुसरा 15 ऑगस्ट, पर्याय तिसरा 9 ऑक्टोबर आणि पर्याय चौथा 2 डिसेंबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.